ज्या सेशनमध्ये काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आज आपण सेशन दुसरं चालू करतोय. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वुलन रांगोळी कशी एक्झॅक्टली बनवायची हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आणि त्यासाठी आपण छोट्या रांगोळीपासून सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे काही साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला आधी सांगते. कालच्या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, विचारू शकता. मी पूर्ण उत्तर द्यायचा प्रयत्न करेन त्याचा, ठीक आहे. तर आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं की बेस कुठले कुठले वापरायचे. तर शक्यतो मी नॉन वोव्हनचा बेस वापरते, म्हणजे प्रीमियम क्वालिटी असते, जास्त हाय क्वालिटी पण नाही आणि लो क्वालिटी पण नाही. लो क्वालिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की कॅनव्हास असतं, कॅनव्हासचा फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, त्यामुळं कॅनव्हास मी शक्यतो वापरत नाही. आणि ह्याला फिनिशिंग येते व्यवस्थित, पण जर आपल्याला लाईफ लॉंगसाठी एखादी रांगोळी तयार करायची असेल किंवा मोठ्या रांगोळ्या तयार करायच्या असतील तर नॉन वोव्हनपेक्षा आपण हे काय म्हणतात रेक्झिन वापरू शकतो. तर आपल्या छोट्या छोट्या रांगोळ्या किंवा बेसिक रांगोळ्या ज्या असतात देवघरात किंवा समईच्या खाली किंवा तोरणाला, तर त्यासाठी आपण नॉन वोव्हनचा यूज करायचा असतो, ठीक आहे. तर आता इथे मी नॉन वोव्हनचे एक बेस घेतलेला आहे छोटा. आपल्याला कर्कटक पेन्सिल लागणार आहे, त्यानंतर मेजरमेंट टेप लागणार आहे, कात्री ठेवायची जवळ आणि आपली ग्ल्यू स्टिक टाकून घ्यायची आणि हीट करायला ठेवायची. तर व्हिडिओमध्ये सांगितलं काल मी तुम्हाला तसं, जर तुमचा प्लग पॉईंट लांब असेल तुमच्यापासून, कारण पिन छोटी असते ग्ल्यूगनची, सो त्याच्यासाठी एक्सटेन्शन एक वापरा, म्हणजे तुम्हाला इझिली कुठेही ते करता येईल. किंवा लांब कुठं बसायचं असेल तर एक्सटेन्शन घेऊनच बसा. त्याचबरोबर ग्ल्यू आपला कसा असतो, आपण जेव्हा स्टिक करणार आहोत ना, तेव्हा त्यातून ना थोडा थोडा ग्ल्यू पडत असतो, तर तो खाली डायरेक्ट बेसला पडू नये म्हणून काहीतरी खाली बेस घ्यायचं, म्हणजे कागद घ्या, कापड घ्या, काही घ्या, तर ते घ्यायचं असतं. ग्ल्यू टाकल्यानंतर एक हार्डली 2 ते 3 मिनटं आपल्याला इथे चालू ठेवायचे आहे. इथं बघा प्लगचं ऑन ऑफचं बटन आहे, ते चालू ठेवायचं आहे. आणि इथे बघा लाईट ब्लिंक होते एक, ठीक आहे. तर त्याच्यावरून आपल्याला कळते. आणि एक हार्डली 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला चेक करायचे ग्ल्यू पातळ झालाय का, ते सांगते मी तुम्हाला कसं चेक करायचंय. तर आज आपण छोटी रांगोळी म्हणजे अगदी बेसिक रांगोळी शिकणार आहोत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वुलन आपल्याला कशी चिटकवायची असते, कशा पद्धतीने चिटकवायची असते. तर आपण आज देवघरात देव ठेवतो, ते साधारण 2 इंचाच्या पुढं किंवा 2 ते 5 इंचापर्यंत असतात. सो आपण त्याच पद्धतीचं त्यांना आसन बनवणार आहोत. आसन बनवण्यासाठी आधी मेजरिंग टेप घ्यायचा आहे आणि साधारण 2 इंच आपल्याला 2 इंचचं मार्जिन घ्यायचं आहे, बरोबर. आता इंच आणि फीट म्हणजे काय बघा, तर ह्या ज्या मधल्या एकच्या पुढची जे लाईन दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 7, ओके. ह्या ज्या छोट्या लाईन आहेत, 1 आणि 2च्या मध्ये जेवढ्या लाईन आहेत त्या छोट्या लाईन असतात MM. 1 MM 2 MM 3 MM 4 MM असं असतं, ठीक आहे. ह्या ज्या मोठ्या लाईन आहेत त्या इंचाच्या असतात आणि 12 इंच म्हणजे 1 फीट, 12 इंच म्हणजे 1 फूट, लक्षात ठेवा. हां, 12 इंचाचा 1 फूट असतो. आणि ठीक आहे, आता चला आता आपण 2 इंचाचं गोल आखून घेणार आहोत. गोल आखताना बरोबर मध्ये ठेवायचे. तुम्ही एखाद्या प्लेटच्या साह्याने सुद्धा गोल आखू शकता, म्हणजे तुम्हाला कुठल्या साईजचं घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही प्लेट सुद्धा यूज करू शकता. ज्यांच्याकडे आता सध्या हे अवेलेबल नाही आहे, ज्यांच्याकडे सध्या कर्कटक अवेलेबल नाही आहे, त्यांनी प्लेट घ्या. प्लेटच्या साह्याने तुम्ही हा गोल काढू शकता, ठीक आहे. तर हा अगदी कट टू कट झाला माझ्याकडून, गोल अगदीच कट टू कट झाला होता, त्यामुळे मी दुसरा ड्रॉ केलेला आहे, ठीक आहे. तर आता बघा 2 इंचाचा मी मेजरमेंट घेतलं होतं आणि जर मेजरिंग टेपने आपण मोजलं तर आपला गोल जो असतो तो 4 इंचाचा होतो. म्हणजे समजा एखादी रांगोळी आपल्याला 4 इंचाची बनवायची असेल आणि त्याचं सर्कलमध्ये बनवायचं असेल तर 4च्या निम्म किती होतं, 2. तर 2 इंच आपल्याला मेजरिंग टेपवरती घ्यायचं आहे आणि मग सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. आता 2 कलर घेतलेले आहेत. आपल्याला जो बाहेरचा सर्कल आहे, म्हणजे बाहेरची जी लाईन आहे ती मी रेडनी करणार आहे कवर, आणि आतला जो सर्कलचा
मोकळा पोर्शन आहे तिथं आपल्याला येलो कलर द्यायचा आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. ठीक आहे. तर चेक करायचं इझिली आपण जर हे प्रेस केलं तर आपली ग्लू बाहेर येते. ग्लू गरम असते त्यामुळे डायरेक्टली हात लावू नका. आणि बेसवर जेव्हा आपण एखादी रांगोळी ड्रॉ करतो तर माझं म्हणणं तर आहे की डायरेक्टली तुम्ही कट करत जाऊ नका. आधी वूल लावून घ्या आणि मग कट करा. तर हे बघा ही तार अशी आहे ना ती खाली येते, मग खाली तुमच्या फरशीला किंवा काही चिटकू शकते. त्याच्यापेक्षा काहीतरी तर त्याच्याऐवजी काहीतरी पेपर वगैरे घ्यायचा आणि त्याच्या खाली बरोबर आणि ग्लू लावताना थोडा थोडा लावायचा. आता पूर्ण सर्कल आपल्याला कव्हर करायचं आहे म्हणून पूर्ण सर्कलला लावायचा नाही ग्लू कधीच, कारण ग्लू तोपर्यंत वाळू शकतो आणि ग्लू आपला वाया जाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आधी थोडं थोडं कव्हर करायचं आहे. ठीक आहे. आपली रांगोळी तयार झाली की मग साईडनं कट करायची, कारण कधी कधी काय होतं की डिझाईन व्यवस्थित असते पण वूल लावताना कमी जास्त होतं. त्यामुळे ना आधी वूल लावून घ्यायची आणि मग आपल्याला कट करायचं आहे. आता हे झालं आपल्याला बाहेरची बाजू. त्याच्या आतमध्ये आपल्याला आता येलो कलर द्यायचा आहे. मी येलो कलर देणार आहे. तर रांगोळीचा एखादा पोर्शन आपल्याला जर कव्हर करायचा असेल मोठा एकाच कलरने तर आपल्याला कशा पद्धतीनं वुलन चिटकवायची हे मी तुम्हाला सांगते. वुलन शक्यतो जास्त जोरात प्रेस करायची नाही, नाहीतर पूर्ण असा आपला जो हे असतो वुलन तो बसल्यासारखी वाटते, म्हणजे रांगोळी बसल्यासारखी वाटते, फ्लफी वाटत नाही. त्यामुळे जास्त अगदी जोर लावायचा नाही आपल्याला. हे बघा हे आता एक झालं. आपल्याला हाच कलर आतमध्ये सुद्धा कव्हर करायचा आहे, पण आपल्याला ही फिरवून नाही घ्यायची, कारण काय होतं की इथे गट्टू दिसतो असा. हां तर हे काय करायचं आपल्याला इथं बरोबर आलात की कट करायचं आहे या पद्धतीनं. या पद्धतीनं कट केलं की बघा आणि मग दुसरा लेअर आपल्याला द्यायचा आहे. त्याने काय होतं आपल्या रांगोळीचं फिनिशिंग एक खूप छान वाटतं. मी तुम्हाला एक रांगोळी दाखवते व्हिडिओच्या म्हणजे हे झालं ना की मी दाखवते एक रांगोळी केलेली, त्याचं फिनिशिंग तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कसं वाटतंय. थोडासा वेळ लागतो पण या पद्धतीनं जर वुलन चिटकवली तुम्ही तर फिनिशिंग खूप छान वाटतं. नाहीतर मग ते एकावर एक लेअर दिल्यासारखं वाटतो, एकसारखी वाटत नाही आपल्याला रांगोळी. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. म्हणजे 3 कलरमध्ये करू शकता, 2 कलरमध्ये करू शकता, एका कलरमध्ये करू शकता. म्हणजे आता हे 3 लेअर झाले. आता मधला जो पोर्शन आहे ते तुम्ही रेड वगैरे परत रेड पण फिरवू शकता किंवा ग्रीन फिरवू शकता. म्हणजे कलर कॉम्बिनेशन तुमच्या ह्यानी करा. पण एक अजून एक टिप देते की कलर कॉम्बिनेशन करताना ना डार्क टू फेंट, फेंट टू डार्क शक्यतो असं करा. म्हणजे कसं मग आता छोटी रांगोळी म्हणून मी 2च कलर यूज केलेत. मी म्हणजे माझे व्हिडिओ जर चेक केले असतील ना तर त्याच्यामध्ये मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की आपली रांगोळी 3D दिसण्यासाठी कसं कलर कॉम्बिनेशन करायचं म्हणून. एकदा असा हात फिरवून घ्यायचा, कुठे वुलन चिटकलेली नाही हे आपल्याला कळतं. अगदी हलका हात फिरवायचा आहे. ग्लू गन बंद करा झाल्यानंतर, नाहीतर ग्लू आपला सगळा वाया जातो बरं का. आता हे व्यवस्थित आपल्याला बाजूनी कट करून घ्यायचं आहे. आपल्याला कसं पेन्सिलनी काढलेलं वेगळं पडतं आणि वुलन लावल्यानंतर वर खाली किंवा बाहेर जातो आपलं बाहेर जाती वुलन कधी कधी. त्यामुळं ना डिझाईन काढल्यानंतर कधीच डायरेक्टली कट करायची नाही. जर पेज खूप मोठा असेल, तुमचं बेस खूप मोठा असेल 1-2 मीटरचा, तर थोडी जास्तीची कट करायची. म्हणजे कसं एवढी मेहनत करून आपण डिझाईन काढलेली असते आणि ती वाया जाते, सगळंच वाया जातं. तर बघा या पद्धतीनं आपलं आसन एक तयार झालेलं आहे. तर आपण त्याच पद्धतीने मी दुसरं आसनसुद्धा तयार करून घेतलं आहे. हे चौकोनीमध्ये केलेलं आहे. तर सेम जसं आपण गोलाकार केलेलं तसंच चौकोनी फक्त केलेलं आहे. बाकी वूल वगैरे तुम्ही बघतायच कशी पद्धतीने लावायची आहे, त्याच पद्धतीने तुम्ही लावा. तर याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आणि ट्राय करताना जर शिकत असाल तर आधी अशा छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा, म्हणजे आपल्या कुठल्याच गोष्टी वाया जाणार नाहीत. डायरेक्ट मोठं जर किंवा डिझाईन करायला घेतली तर कमी जास्त होऊ शकते. अगदी माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते की डायरेक्टली मोठी डिझाईन घेऊ नका करायला. तर बघा हे एक आसन आपलं तयार झालेलं आहे. अशा वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही आसन तयार करू शकता. मी बघा शुभ लाभचं पण बनवलेलं आहे, हँगिंगचं आहे. असं तुम्ही हँग करू शकता. तर ह्याला बेस मी वापरला आहे तो रेक्झिन वापरलेला आहे.
कारण बऱ्यापैकी लोक कशी आहे की हे रेग्युलर बेसवरती सुद्धा यूज करू शकतात. त्यासाठी मी रेक्झिनवरती हे वापरलेलं आहे. त्याचबरोबर ह्याला सगळं जे साहित्य लागतं ते आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे. ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता, पण ऑनलाईनची क्वालिटी आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे एकदा स्वतःच्या डोळ्याने जिथे मार्केट असेल जवळ तर तिथून बघा, किंवा आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही मला DM करू शकता. नाहीतर कम्युनिटी पोस्टमध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा मेसेज. मी तुम्हाला पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करते. आजचा व्हिडिओ तेच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.